ए आय युनिवर्स चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजच्या क्लासपासून आपण नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे इलेक्ट्रिशियनच्या सेकंड इयर विद्यार्थ्यांकरिता, जे नेहमीने आपल्याला 550 क्वेश्चन दिलेले आहे. त्यांच्यातले आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते बघणार आहोत. तर हा आपला आजचा पहिला क्लास आहे आपल्या सिरीजचा. तर चला स्टार्ट करूया. तर पहिला इम्पॉर्टंट जो क्वेश्चन आहे तो पहिलाच क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क ॲज एक्स इन द डी सी जनरेटर. डी सी जनरेटरमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे? तर याचे तुम्हाला माहीतच असेल, तर हे आहे कम्युटेटर रायझर, ऑप्शन सी. तर हे तुम्हाला समजलंच असेल कसं काय आहे ते तुम्ही पहा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ डी सी जनरेटर. डी सी जनरेटरचे नाव काय आहे? तर इथं डायग्राम दिलेली आहे, तर हे तुम्हाला समजूनच जाईल कसे काय. तर याचा ऑप्शन ए आहे, डिफरन्शियल लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर, विभेदक लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. तर तिसरा जो क्वेश्चन आहे आपला, विच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ई एम एफ इन डी सी इरेटर. डी सी इरेटरमध्ये प्रेरित ई एम एफची दिशा शोधण्याकरिता कोणता नियम वापरला जातो? तर मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की डी सी जनरेटरमध्ये फक्त फ्लेमिंगचा राईट हँड रूल हा वापरतो आणि डी सी मोटरमध्ये फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरतो. तर याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे चौथा, विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द जनरेटेड ई एम एफ इन डी सी जनरेटर. डी सी जनरेटरमध्ये व्युत्पन्न ई एम एफची गणना करण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? तर यासाठी वापरले जाते ऑप्शन सी, जनरेटर ई एम एफ बरोबर थिटा झेड एन पी इन अपॉन 60 इंटू ए वोल्ट. इट्स सी. तर नेक्स्ट पाचवा क्वेश्चन बघूया, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅक ई एम एफ डी सी मोटर. डी सी मोटरचा बॅक ई एम एफची गणना करण्यासाठी सूत्र काय आहे? तर याचे सूत्र आहे ते मायनसमध्ये येणार, ई बी बरोबर व्ही मायनस आय ए आर ए वोल्ट. तर याचं लक्षात ठेवा तुम्ही, मायनसमध्ये हे सोपी जाणार आहे. तर अजून दुसराच क्वेश्चन बघूया आपण. तर हा एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द डी सी जनरेटर. डी सी जनरेटरचे नाव काय आहे? तर यामध्ये इकडे एक सेपरेटमध्ये हे डायग्राम बघा मित्रांनो, इकडे एक सेपरेट आहे आणि इकडे एक सेपरेट आहे, म्हणजे मधातून जोडून नाही आहे. तर ते होणार आपलं सेपरेटली एक्साइटेड डी सी जनरेटर. तर हे समजलं असेल तुम्हाला. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर इथे आहे, हाऊ मेनी पॅरलल पाथ इन डुप्लेक्स लॅप वाइंडिंग ऑफ अ 4 पोल डी सी जनरेटर. 4 पोल डी सी जनरेटरच्या डुप्लेक्स लॅप वाइंडिंगमध्ये किती समांतर मार्ग आहे? तर यामध्ये चार 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 8 म्हणजे 8. ऑप्शन सी येणार, 8 मार्ग आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द पार्ट ऑफ डी सी जनरेटर. डी सी जनरेटरच्या भागाचे नाव सांगा. ते डायग्राम बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी, आर्मेचर कोअर लॅमिनेशन. ठीक आहे, हे झालं. आता आपण दुसरं क्वेश्चन बघूया, विच व्होल्टेज ड्रॉप इज इंडिकेटेड इन द पोर्शन मार्क ॲज एक्स. एक्स म्हणून चिन्हांकित भागामध्ये कोणता व्होल्टेज ड्रॉप दर्शविला जातो? तर हे डायग्राम बघा मित्रांनो, याचं जास्त काही सांगणार नाही. फुल लोड व्होल्टेज ड्रॉप आहे, आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप आहे आणि आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप आहे आणि खाली शंट फील्ड व्होल्टेज ड्रॉप. हे 3 क्वेश्चन बघा, व्होल्टेज ड्रॉप आणि मधातलं ते आहे रिॲक्शन ड्रॉप, म्हणजे याचं उत्तर सी असणार. हे लक्षात ठेवा मित्रांनो, सोपी जाणार तुम्हाला. रिॲक्शन ड्रॉप, आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, थांबा पाहण्यात थोडा वेळ जाते. व्हाय डी सी जनरेटर आर लॉसिंग देअर रेसिड्युअल मॅग्नेटिझम. डी सी जनरेटरमध्ये अवशिष्ट चुंबकत्व का गमावत आहे? तर जनरेटर त्याचं चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ रोटेशन व्हेरी ऑफ्टन, म्हणजे रोटेशनची दिशा खूप वेळा बदलणे. जनरेटर त्याचे अवशिष्ट चुंबकत्व का गमावत आहे? तर रोटेशनची दिशा खूप वेळा बदलणे. ऑप्शन डी, म्हणजे इथे आखरी ऑफ्टन येते, ते लक्षात ठेवा. तर यामध्ये एवढेच आपल्यापाशी इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, तेच येऊ शकतात त्याच्यातून काहीच, म्हणजे जनरेटरचे 4 किंवा 5 क्वेश्चन येतात. बाकी चॅप्टरचे आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. थँक्स फॉर वॉचिंग.